विंटर सीजन रेसिपीची सिरीज चालू आहे आणि त्यामध्ये आज मी बनवणार आहे खूपच सुंदर आणि टेस्टी असे कोथिंबीर बाईट्स। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। बजी बबल्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। ऑलरेडी मी कोथिंबीर वडीची रेसिपी जी आहे ती शेअर केली आहे, पण कोथिंबीर वडी एकदम ट्रॅडिशनल गोष्ट आहे जी आपण नेहमीच बनवतो। मग त्याच कोथिंबीर वडीचा जरासा ट्विस्ट दिला तर आपण बनवू शकतो कोथिंबीर बाईट्स। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। तर चला व्हिडिओला स्टार्ट करू। हिवाळ्यामध्ये कोथिंबीर सुद्धा खूप फ्रेश आणि ताजी मिळते, तर अशी खूप सारी कोथिंबीर मी घेऊन आली आणि त्याला छान मिठाच्या पाण्याने धुतलेला आहे। धुवून चिरायचा हा रूल आपण नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे, कारण त्यातले न्यूट्रिएंट्स आपल्याला बिलकुल वाया घालवायचे नाहीत। धुवून 2 पाण्याने धुवून त्याला मस्त निथरत ठेवा आणि त्यातली सगळी घाण निघून गेलेली आहे। याच्यानंतर आपण त्याला मस्तपैकी बारीक बारीक कापू। चॉपर असेल तर तुम्ही चॉपरचा यूज पण करू शकता। छानपैकी बारीक कापून घ्या आणि कापल्यानंतर ऑलमोस्ट प्रोसिजर जी आहे ती आपली कोथिंबीर वडी सारखीच आहे, फक्त जो लास्टचा पार्ट आहे तो थोडासा वेगळा आहे। तर चला याच्यात काय वेगळं आहे ते बघूया। कोथिंबीर वडीसाठी जशी आपण बारीक बारीक कापून घेतो त्या स्टाईलमध्ये आपण इथे कापून घेतलेली आहे। यामध्ये मी टाकलेलं आहे यावेळेस तांदूळाचं पीठ, थोडंसं बेसन, आटा आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही रागीचं पीठ पण टाकू शकता, राजगिऱ्याचं पीठ टाकू शकता, भाजणीचं पीठ सुद्धा आपण उरलं असेल तर ते पण टाकू शकता इथे। असं तुम्ही मल्टीग्रेन हे जे कोथिंबीर बाईट्स आहेत ते पण बनवू शकता। इथे मी पहिल्यांदा गव्हाचं पीठ टाकलंय, नंतर बाजरीचं पीठ आणि थोडंसं बेसन आणि थोडंसं तांदूळाचं पीठ, असे मी 4 पीठे इथं घेतलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये मग नंतर तांदूळाचं पीठ, बाजरीचं पीठ असं सगळं ॲड करून छान मिक्स करून घ्या आणि आपले बेसिक जे मसाले असतात ते आपण टाकायचे आहेत। तिखट मीठ जे आहे ते आपल्या अंदाजाने टाका। तुम्हाला थोडेसे तिखट पाहिजे असतील तर तुम्ही थोडं तिखटही वाढू शकता, पण एक नॉमिनल जो तिखटपणा पाहिजे तेवढा इनफ होतो याच्यासाठी। जिरा पावडर, धने पावडर, ओवा, तिळा या सगळ्या गोष्टी आपण तीळ इथे टाकलेले आहेत। छानपैकी मिक्स करून घ्या आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकत याचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे। ज्यावेळेस आपण गोळा बनवतो त्यावेळेस बघायचं की खूप सारी कोथिंबीर तर वाटत नाहीये ना। जर जास्त कोथिंबीर वाटत असेल तर तुम्ही पिठाचे प्रमाण जे आहेत ते तुमच्या अकॉर्डिंग चेंज करू शकतात, पण हे दोघं जे आहेत जसं कोथिंबीरचं प्रमाण आणि पिठाचं प्रमाण ते तुम्ही बघून घ्यायचं की व्यवस्थित आहे की नाही। कोणताही हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे लसूण, हिरवी मिरची, आलं यांची जी पेस्ट असते ती पण तुम्ही इथे टाकू शकता, त्याच्याने एक छानसा स्वाद येतो आपल्या कोथिंबीर बाईट्सला। नंतर जेवढं पाणी असेल त्या पाण्यामध्ये आधी ते पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर एकदम थोडं थोडं पाणी टाकत एक गोळा बनवायचा छानपैकी। थोडंसं तुम्ही तेल पण याच्यात टाकू शकता। कुरकुरीत तुम्हाला जरा जास्त पाहिजे असेल कुरकुरीत तर तुम्ही त्याच्यात तांदळाचं पीठ किंवा रवा हा जो आहे तो पण टाकू शकता, ज्याच्याने आपले हे कोथिंबीर बाईट्स किंवा कोथिंबीरच्या जे वड्या असतील त्या तुम्ही खूप छान प्रकारे कुरकुरीत बनतील। हे बघा असा गोळा बनवून झालेला आहे आणि याच्यानंतर काय करायचं, आपण छोटे छोटे रोल बनवायचे याचे। याला काही ठिकाणी मुटकुळे पण म्हणतात, मुटकुळे पण बनवले जातात। फक्त मुटकुळे जे आहेत ते थोडीशी त्यांची साईज जी आहे ती जाड असते। आपण इथे बारीक बारीक बनवायचे जेणेकरून ते रोल सारखे बनतील आणि मग आपल्याला ते कट करून छानपैकी सर्व करता येतात। इथे मी स्टीमरची प्लेट घेतलेली आहे आणि छानपैकी त्याला तेल लावून आणि मग नंतर आपण हे सगळे गोळे जे आहेत ते व्यवस्थित ठेवणार आहोत। छोटे छोटे करा, बारीक बारीक करा, जेणेकरून छानपैकी ते वाफवले जातात आणि कापल्यानंतर आपल्याला ते सर्व करायला, वाढायसाठी आणि छोट्या छोट्या मुलांना द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी थोडी क्रिएटिव्हिटी आपल्याला दाखवायला लागते। अशा प्रकारे आपण हे छोटेसे गोळे आपण जसे गोळे बनवतो फक्त थोडासा लांबट गोळा बनवायचा आणि मग तो स्टीम करून घ्यायचा। पतले पतले पण तुम्ही करू शकता, जसे आपण शेंगोळ्या पण करतो तसे पण आपण छोटे छोटे केले तरी चालतात, पण याचा आपल्याला रोल बनवायचा म्हणून एक रोलचा शेप देऊन आणि मग त्याला आपण स्टीम करायला ठेवू। अशा प्रकारे माझे रोल्स बनून झालेले आहेत आणि आता त्याच्यावर आपण तिळाचं गार्निशिंग करणार आहोत। तीळ खूपच सुंदर दिसतात पण आणि चवीला पण छान लागतात। आता आपण स्टीमरमध्ये हे स्टीम करायला ठेवू, वाफवायला ठेवू। तुम्ही कढई, पातेले काही पण घेऊ शकता आणि त्याच्यात ठेवा। 15 मिनिट आपण याला मीडियम फ्लेमवर ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण सुरी या
रोल्सला लावून चेक करणार की शिजले की नाही. जर शिजले असतील तर सुरीला काही चिटकत नाही. जर अजून व्हायचे बाकी असतील तर त्याला थोडंसं चिटकतं. मग बघून घ्यायचे. असे गरम गरम वाफवते आपण बाजूला काढून घेतले. या स्टेजला त्यांना बिलकुल कापायचं नाही, काढायचं नाही. थोडे थंडे झाले की मग आपण त्यांना छानपैकी आळूवडीसारखे कापू शकता किंवा ह्या स्टेजला जे तुमचे रोल बनलेले ते पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता 1 वीक पर्यंत. ज्या पण वेळेस तुम्हाला इमिडिएट गरज असेल त्यावेळेस तुम्ही काढून 5-1 मिनिटं बाहेर काढून ठेवायचे फ्रीजमधनं आणि आपण त्याला नंतर तळायला घ्यायचं. जसं मकीम्स वगैरे असतात जे रेडी टू आपण फ्रायवाले जे पण आयटम असतात तसे आपण यांना 1 वीक पर्यंत स्टोअर करू शकतो. नंतर छानसे असे डीप फ्राय करून घ्या. जर तुम्हाला डीप फ्राय आवडत नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. तसेही खूप छान लागतात. तव्यावर थोडंसं तेल टाकून वड्या ठेवून त्यांना हलवायचं आणि बस झाले आपले शॅलो फ्राय रेडी. किंवा आपण कोणत्याही भाजीला तडका देतो तसेही तुम्ही याच्यावर तेल टाकून पण तुम्ही खाऊ शकता किंवा नुसते उकडलेले सुद्धा खूप सुंदर लागतात. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या जे रोल्स आहेत कोथिंबीरचे रोल्स ते तुम्ही खाऊ शकता. खूपच टेस्टी आणि खूप छान लागतात आणि लहान मुलांना या अशा गोष्टी ज्या आहेत त्या जास्त अट्रॅक्ट करतात. तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुमचे कमेंट्स जे आहेत ते मला कळवा. अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी, नवीन नवीन कॉन्टेंटसाठी माझ्या चॅनलवर नुसती रेसिपी नाही तर DIYs, डेकोरेशन्स, नंतर हेअर केअर, स्किन केअर, फॅशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तर जरूर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी बबल्सला माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या व्हिडिओज आपल्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स कळवा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच नवीन काहीतरी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू सो मच.